नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी जे निराधार योजना त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राज्यातील विधवा निराधार व महिलांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच की आता संजय गांधी निराधार योजना. या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचं जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्याचे प्रयत्न केले जात आहे. म्हणजेच की आता ज्या अपात्र आहेत त्यांना अर्ज करता येत नाही अशा प्रकारे सांगितलं जात आहे. म्हणजेच की या योजनेच्या अटी शर्ती निकष काय आहेत तर आपण जाणून घेणार आहोत की या अंतर्गत पात्र होतात. अर्जाची प्रक्रिया कशी असते म्हणजेच की आता 20 ऑगस्ट 2019 रोजी संजय गांधी निराधार योजनेसह सर्वोच्च योजनांचा मार्गदर्शक सूचनाबद्दल करण्यात आला होता. यांच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ करण्यात आली. याचबरोबर आता यांच्यामध्ये काही आणखीन नवीन बदल करण्यात आलेले आहे. यांचे मार्गदर्शन सूचनांच्या अधीन राहून राज्यांमध्ये राज्य पुरस्कृत याचबरोबर केंद्र पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना राबवली जात आहे. म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या मानधन बरोबर जशी दोन्ही मानधनाच्या स्वरूपातील पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातोय. म्हणजेच की 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेल्या जो कोणी लाभार्थी आहे त्यांना हा 18 वय यांचे 18 ते 65 वर्ष म्हणजेच की 18 वर्षापेक्षा कमी नसावा व 65 वर्षापेक्षा जास्त नसावा. या अंतर्गत कुटुंबाचं उत्पन्न प्रतिवर्ष 50,000 रुपये इतकं सर्व लाभार्थी जे आहेत त्या दिव्यांग आणि इतर जे काही लाभार्थी असतील ते दारिद्र्य रेषेखालील असतील वगैरे ग्रामीण भागातील असतील त्यांना 50,000 व इतर लाभार्थ्यांना 21,000 रुपये पर्यंतची मर्यादा आहे. म्हणजेच की आता आर्थिक सहाय्य 1500 रुपये पर्यंत दिलेले जाते. म्हणजेच की दर महिन्याचं मानधन आहे ते 1500 रुपये आहे. परंतु दिव्यांग असतील तर दिव्यांगांना मात्र या योजनेच्या अंतर्गत आता 2,500 रुपये करण्यात आलेले आहे. पात्रतेची जी काही हरकत आहे ती अपंगातील म्हणजे अस्थिव्यंग आहेत की जेव्हा दिव्यांग असतील त्यांच्यामध्ये अस्थिव्यांग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री, महिला व पुरुष या योजनेसाठी लाभार्थी म्हणून अर्ज करू शकतात. क्षयरोग, पक्षामधील म्हणजेच की प्रमस्तिघात, कर्करोग, एड्स म्हणजेच की HIV प्लस, कुष्ठरोग, सिंगल सेल सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्जय आजारामुळे स्वतःच्या चरित्रावर चालू न शकणारे स्त्री व पुरुष यांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना पात्र येत निराधार योजना जे पुरुष निराधार, महिला किंवा तृतीयपंथी निराधार, विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेले परंतु पोटगीण मिळणाऱ्या योजनेखालील विवाहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिलांना, परितक्या महिलांना, देवदासी महिला, अत्याचारिक महिला किंवा वेश्य व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला व तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कुटुंब प्रामुख्याने पत्नी इत्यादी काही महिला लाभार्थी असतील किंवा सर्व योजनेच्या अंतर्गत या लाभार्थ्यांना पात्र असणार आहे. म्हणजेच की आता 18 वर्षाखालील अनाथ, अपंग, सिंगल सेल्स ग्रंथ अन्नदुर आजारामध्ये ग्रस्त व मुले असतील त्यांना पालकांमात्र मार्फत लाभ देण्यात येतो. 18 वर्षाखालील जे अंतर्गत पात्र नाहीत तरी जर तुम्ही मुलं असतील, लहान असतील त्यांच्या पालकांमार्फत त्यांना लाभ दिला जातो. 35 वर्ष व त्यावरील अविवाहित स्त्री जर कुठला अधिकार नसेल तर तिला लाभ देण्याचा, मात्र तिला विवाहित झाल्यास ती स्वतःहून लाभ घेण्यास बंद करण्यात अर्ज करेल तो बंदपत्र घेण्यात यावे. जर एखाद्या महिलेचे 35 वर्षापर्यंत लग्न नाही झालं तर मुलगी असेल तिला सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून लाभ दिला जातो. लग्न होईपर्यंत घटस्फोटित मुस्लिम स्त्रीबाबत तिचा सासर किंवा माहेर म्हणजे वास्तव्याच्या परिसरातील मस्जिदमधील किंवा काळजीने तहसीलदार समोर त्या स्त्रीच्या घटस्फोटासंदर्भात तहसीलदाराकडे शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील. म्हणजेच की अथवा गावांमध्ये, शहरांमध्ये मुस्लिम समाजासाठी धार्मिक कार्य करणाऱ्या जी काही रजिस्टर संस्था असेल या संस्थेने ठराव करून दिल्यानंतर तिला सादर योजनेचा लाभ घेतो. व आत्महत्या केलेल्या कुटुंबाचे, शेतकऱ्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते या योजनेच्या विवाहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास कुटुंब सुद्धा या संजय गांधी निराधार योजनेत पात्र म्हणून असणार आहे. म्हणजेच की आता दक्षता घ्या, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा उपविभाग अधिकारी त्यांनी दिलेल्या अर्जाकडून कोट स्टॅम्प किंवा लावून दिलेल्या अर्जानुसार एक साक्षांकित केलेल्या अधिकाऱ्यास मार्फत रहिवासी दाखला, ग्रामसेवक, तलाठी, निरीक्षक दिलेल्या रहिवासी दाखल्यासोबत त्याचबरोबर स्वयंचं घोषणापत्र लागणार आहे. व अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद कुठले जे असतील त्यांचे
अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र व व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त असेल त्यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे, तरच तुम्ही या योजनेचा या ठिकाणी लाभ घेणार आहे. धन्यवाद.